रसिक मित्रांनो, माझ्या पहिल्या काव्यसंग्रह ज्याचं नाव स्पर्शाने तुझे, या काव्यसंग्रहातील अनेक कविता आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत. त्यातलीच आणखी एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जग हे संवेदनशील लोकांच्या बाबतीमध्ये खूप निष्ठुर असतं आणि संवेदनशील लोकांचं जे जीवन आहे ते अतिशय आत्मपरीक्षण करण्यामध्ये निघून जातं. सतत आपण स्वतःला प्रश्न विचारत राहतो आणि संवेदनशील माणसाचं या जगामध्ये तसं बघितलं असं म्हटलं जातं की या अवतीभोवतीच्या जगामध्ये संवेदनशील माणसाला वेळ समजलं जातं आणि त्याच्या भावनांची कदर कधीच केली जात नाही. आणि कधी कधी त्या संवेदनशील माणसाला सुद्धा असं वाटायला लागतं की हा संवेदनशीलपणा सोडून जगातले लोक निगरगट्टपणे वागतात, तसं आपल्याला होता येईल का? तर असा स्वतःला प्रश्न विचारणारी कविता आहे. कवितेचं नाव आहे निगरगट्ट थोडा होशील का. कवितेचं शीर्षक आहे निगरगट्ट थोडा होशील का. मना वेड्यासारखे वागणे सोड तू आता. मना वेड्यासारखे वागणे सोड तू आता. निगरगट्ट थोडा होशील का. मना वेड्यासारखे वागणे सोड तू आता. निगरगट्ट थोडा होशील का. संवेदनशील मनाचे कोळसे तुझ्या तू करशील का. संवेदनशील मनाचे कोळसे तू करशील का. समर्पण सोडून आयुष्यात आता थोडा तू स्वार्थी होशील का. समर्पण सोडून तू आयुष्यात आता थोडा स्वार्थी होशील का. भोवतीचे ओळखून जग सारे थोडा व्यवहारी होशील का. भोवतीचे ओळखून जग सारे थोडा व्यवहारी होशील का. घुसमट हळव्या मनाची त्यागून पुढे वेड्या जाशील का. घुसमट हळव्या मनाची त्यागून वेड्या पुढे जाशील का. येता जाता सारेच प्रश्न मित्रा तू स्वतःला विचारणे सोडशील का. येता जाता सारेच प्रश्न तू स्वतःला विचारणे सोडशील का. चुकले जरी नसेल तुझेच काहीतरी तरी झुकणे मात्र तू सोडशील का. झुकणे तू सोडशील का. निगरगट्ट थोडा होशील का. मित्रा, निगरगट्ट थोडा होशील का. आयुष्यात करूनही उन्हाळे जगाला सावली देणे सोडशील का. आयुष्यात करून उन्हाळे जगाला सावली देणे सोडशील का. होरपळ का होते हळव्या मनाची हे जरा समजून घेशील का. होरपळ का होते हळव्या मनाची हे थोडे समजून घेशील का. आयुष्याच्या या वळणावर तू वेड्या शहाणा आता तरी होशील का. आयुष्याच्या या वळणावर तू वेड्या शहाणा आता तरी होशील का. धन्यवाद.